नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पवन पाटील बेसिक टू बिल्डिंग या तुमच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या सेशनमध्ये आपण तुम्हाला थोडंसं अवघड वाटणारा असा हा चौकोनाकृती बैठक व्यवस्था, स्क्वेअर सिटिंग अरेंजमेंट, रेक्टँग्युलर सिटिंग अरेंजमेंट चा जो काही प्रकार आहे, सिटिंग अरेंजमेंटचा एक प्रकार तो बघणार आहोत। आजपर्यंत तुम्हाला अवघड वाटलं असेल कारण आपल्या ॲप्लिकेशनवरती असेल किंवा यूट्यूबवरती असेल हा प्रकार आपण घेतला नव्हता, पण आजच्या सेशनच्या नंतर अपेक्षा अशी आहे की जी काही 3 प्रश्न या सेशनमध्ये मी घेणार आहे त्यामधून चौकोनाकृती बैठक व्यवस्थेच्या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील आणि हाही बैठक व्यवस्थेचा प्रकार तुम्हाला सोपा वाटायला लागेल। याआधी आपण लिनियर सिटिंग अरेंजमेंट असेल, ठीक आहे, किंवा सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट असेल, व्हर्टिकल सिटिंग अरेंजमेंट, उभी बैठक व्यवस्था, किंवा तुम्ही त्याला पझल मध्ये घेता, ठीक आहे, 5 मजली इमारत आहे, बी दुसऱ्या मजल्यावरती राहतो, त्याच्या 3 मजल्यावरती सी राहतो, ज्या पद्धती जे काही असेल, ठीक आहे, तर या पद्धतीच्या बैठक व्यवस्था आपण शिकल्यात। चौकोनाकृती बैठक व्यवस्थेचं जे काही असेल ते आजच्या सेशन मध्ये आपण व्यवस्थित क्लिअर करून घेण्याचा प्रयत्न करूयात। तर बघा, चौकोनाकृती बैठक व्यवस्थेमध्ये सेम ॲज युजुअल जसं की सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट मध्ये प्रश्न विचारला जातो त्या पद्धतीनं एकतर सगळेच असं सेंटर कडे तोंड करून बसलेले असतील, ठीक आहे, किंवा मग केंद्राच्या विरुद्ध तोंड करून बसलेले असतील। आता हे चौकोनाकृती असेल, ओके, तर याच्यामध्ये काय होतंय, फक्त आपल्याला दिलं जाते की कॉर्नर वरती कोण बसलेलं आहे, कॉर्नर वरती कोण बसलेला आहे, कोपऱ्यावरती कोण बसलेला आहे, आणि याला काय म्हटलं जातंय, मध्यावरती कोण बसलेलं आहे असं म्हटलं जातंय। पण यावरती जे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतात तर ऍक्च्युअल येणारे प्रश्न असे आहेत, चौकोनाकृती बैठक व्यवस्थेमध्ये हे जर समजा 4 लोक केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत, ओके, आणि हे 4 लोक केंद्राच्या विरुद्ध तोंड करून बसलेली आहेत, ओके। अदरवाइज दुसरा प्रकार याच्यावरती काय विचारेल की हे जे सेंटरचे आहेत, ओके, ह्या बाजूवर बसलेले जे आहेत ते बाहेर बघतायत आणि ह्या कॉर्नर वरती कोपऱ्यावरती बसलेले आतमध्ये बघतायत। आणि चौकोनाकृती बैठक व्यवस्थेवरती जर असे आतमध्ये बघणारे आणि बाहेर बघणारे असा जर प्रश्न विचारला असेल तर तो प्रश्न सोपा असतो ॲज कम्पेअर टू सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट मध्ये जर असं विचारलं असेल आतमध्ये 4 आणि बाहेर 4 तर सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट पेक्षा या टाईपचा प्रश्न स्क्वेअर सिटिंग अरेंजमेंटचा जो काही हा टाईप आहे तो सोपा असतो, खूप सोपा असतो। आजचं हे सेशन झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच वाटेल। तर सोप्या प्रश्नापासून सुरुवात करूयात। तसं मी काही अवघड शिकवत नाही किंवा मी जे शिकवतो ते तुम्हाला सोपं वाटायला लागतंय। तर पहिला प्रश्न आहे, ओके, याची जी काही PDF आहे तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशन वरती, आपल्या टेलिग्राम वरती भेटून जाईल, त्यामुळं मी तुम्हाला इथं हे वाचायला वेळ देणार नाही, डायरेक्टली मी सोडवायला सुरुवात करतो, ठीक आहे। 8 मित्र, ओके, 8 मित्र आहेत, 8 मित्र आहेत, PQ जे काही असतील ते असतील, त्यांची नावं चौरसाकार टेबलाभोवती अशा प्रकारे बसलेले आहेत की त्यांच्यापैकी 4 जण कोपऱ्यावर बसलेले आहेत, 4 जण कोपऱ्यावर बसलेले आहेत, तर 4 जण बाजूमध्ये बसलेले आहेत। बाजूमध्ये म्हणजे ॲज युजुअल जे इथं तुम्हाला मी दाखवलंय असं ही जी काही चौकोनाची, आयताची, चौरसाची बाजू असेल। आता आयत काय, चौरस काय, हे दोघं चौकोन असतात, हे भूमिती इथं शिकवत नाही, तर ही या बाजूवरती बसलेले असतात आणि काही कोपऱ्यावरती बसलेले असतात। तो यहाँ पे हमको क्या कहा है, 4 कोपऱ्यावर बसलेले आहेत, तर 4 जण बाजूमध्ये बसलेले आहेत, कोपऱ्यावर बसलेले केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत, कोपऱ्यावर बसलेले केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत। तर सिंपल आपण एक आता चौकोन काढून घेऊयात, ठीक आहे। याच्यामध्ये काय हो, 4 लोक आतमध्ये बघतायत, 4 लोक बाहेर बघतायत, कोपऱ्यावर बसलेले केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत, केंद्राकडे, कोपऱ्यावर बसलेले केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत, आणि जे मध्ये म्हणजे बाजूवरती बसलेले आहेत आणि इतर जण बाहेरच्या दिशेने तोंड करून बसलेले आहेत। याच्यामध्ये कुणाला काही शंका नसावी, आकृती काढत असताना फक्त इतकं भान तुम्हाला असावं की कोण केंद्राकडे बघतंय, कोण आतमध्ये तोंड करून बसलेलं असतंय, कोण बाहेर तोंड करून बसलेलं असतं। आता तसं बघायला गेलं तर क्वेश्चन थोडा इलॉजिकल वाटतो का,
मास्तर एकाच टेबलाभोवती बसलेत तर असं आतमध्ये बाहेर तोंड करून का बसलेत? बाबा आपला तो प्रश्न नाही, आपल्याला बुद्धिमत्ता चाचणी ओके मध्ये हा शिकायचा आहे. ओके तर बघा 4 लोक आतमध्ये तोंड केलेली आहेत, 4 लोक बाहेर तोंड केलेली आहेत. आता आपण ऍक्च्युअल प्रश्नाला सुरुवात करूयात. इथपर्यंत जो काही प्रश्न आहे कुठलाही प्रश्न असेल तर त्याच्यामध्ये 70 ते 80% डाटा सेम असतो. मग किती लोक बसलेली आहेत? 8 लोक. नॉर्मली चौकोनाचा प्रश्न असेल तर 8 लोकच असायला पाहिजे. ओके 8 जागा आहेत. आता जर प्रश्न असा विचारला इथं 2 इथं 2 इथं 2 इथं 2, मी तर असं म्हणेन जास्त 2 व्हेरिएबल वाले क्वेश्चन्स असतील तर ते परीक्षेमध्ये तुम्हाला सोडवताना किती वेळ लागतो याच्यावरती तुम्ही ते स्किप करावेत की सोडवावेत प्रश्न दुसरा आहे. परत इकडं ओके पी जो केंद्राकडे तोंड करून बसलेला आहे. आता इथून पूर्ण 100% लक्ष इकडे पाहिजे, पूर्ण 100% लक्ष इकडे पाहिजे. पी जो केंद्राकडे तोंड करून बसलेला आहे, यूच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसलेला आहे. यूच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसलेला. आता तुम्हाला जो आणि या शब्दांचा नक्कीच अर्थ समजत असेल अशी एक माफक अपेक्षा आहे, कारण ते आपण सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट मध्ये शिकलेलो आहोत. पी जो केंद्राकडे तोंड करून बसलेला आहे, मग पी इथं येऊ शकतो, पी इथं येऊ शकतो, पी इथं येऊ शकतो, पी इथं येऊ शकतो, बरोबर. मग पी कुठं येऊ शकतो? या 4 ठिकाणी येऊ शकतो, जे की 4 जागा अशा आहेत की ज्या केंद्राकडे तोंड करून बसलेल्या आहेत. मग मी काय करतोय? पीला इथं घेतोय. आता तुमच्या मनात हा प्रश्न पडला पाहिजे की मास्तर पीला इथंच का घेतलंस, इथं का नाही घेतलं? बाळा पीला कुठंही घेतलं तर काहीही फरक पडत नाही. पीला कुठंही घेतलं तर काहीही फरक पडत नाही. इथं घेण्याचं एकमेव कारण याची जी काही उजवी बाजू आहे, याची जी काही डावी बाजू आहे ते मला लिहायला ओळखायला सोपं जात आहे. त्याच्यामुळं नॉर्मली सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट असेल, ओके स्क्वेअर सिटिंग अरेंजमेंट असेल तर इथल्या किंवा इथल्या व्यक्तीपासून किंवा या स्थानापासून तुम्ही सुरुवात करा. ठीक आहे. पी ची फिक्स पोझिशन नाहीये, पण या 4 पैकी एक आहे. मी इथून सुरुवात केली आहे कारण या दिशा ज्या काही आहेत त्या ठरवायला मला थोडंसं सोपं जात आहे. आता पी बद्दल एक विधान त्यांनी केलेलं आहे. पी जो केंद्राकडे तोंड करून बसलेला आहे, यूच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. यूच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. आता हे इकडं समजा पहिलं स्थान, दुसरं स्थान, तिसरं स्थान. समजा जर यू इथं असला असता तर या व्यक्तीची इकडं कोणती बाजू आहे? ही बाजू उजवी आहे, तो बाहेर बघतोय. आता कोणाची कोणती उजवी बाजू, कोणाची कोणती डावी बाजू हे मी इथं बेसिक सांगणार नाही, ते तुम्हाला तिकडं शिकवलेलं आहे सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट मध्ये. युट्यूब वरतीच ते व्हिडिओ आहेत, असं नाही की मास्तर ऍप्लिकेशन मध्ये शिकवले का, नाही युट्यूब वरतीच आहेत. ओके तर यूची इकडची उजवी बाजू आहे. मग इथून जर आपण म्हटलं, त्यांनी काय म्हटलंय डावीकडे तिसऱ्या स्थानावर, तर यू इकडं येणार नाही. मग पहिली दुसरी तिसरी, मग जर यू इथं असेल, ए बाळा जर यू इथं असेल तर याच्या डावीकडे तिसऱ्या स्थानी पी बसलेला आहे. पीचं स्थान फिक्स आहे, त्याच्यावरून यूचं ठरवतोय. मग यू इथं असेल तर यूच्या डावीकडे पहिलं स्थान, दुसरं स्थान, तिसरं स्थान. यूच्या डावीकडे पहिलं स्थान, दुसरं स्थान, तिसरं स्थान. एवढंच मी इथं लिहिलंय, बाकी काहीही लिहिलेलं नाहीये. इथंपर्यंत प्रत्येकाला समजलं पाहिजे. समजलं नाही तर आत्ताच मागं घ्या, समजून घ्या, मगच पुढे या. आपल्याला आधी आपण पी ला बसवलं, पी आणि यूचा संबंध दिलेला आहे. पी आणि यूचा संबंध दिलेला आहे. यूच्या डाव्या बाजूला तिसऱ्या स्थानी, मग याच्यापासून तो उजवीकडं किंवा म्हणजे जिकडं काही असेल तो तिसऱ्या स्थानी, याच्यापासून तो पण तिसऱ्या स्थानी असेल. मग याच्यापासून तिसरं स्थान पहिलं दुसरं तिसरं, एकतर ही जागा येणार किंवा याच्यापासून तिसरं स्थान पहिलं दुसरं तिसरं ही जागा येणार. ओके परंतु विषय काय आहे, ओके इथं जर घेतलं तर या व्यक्तीची इकडे उजवी बाजू आहे, त्यामुळे ये कॅन्सल हो गया. यहाँ पे यू को बिठाया तो इसके डावे बाजू को पहिली जागा, दुसरी जागा, तिसरी जागा पी आहे. ठीक आहे. तर आय होप इथंपर्यंत सगळ्यांना समजलंय. सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट, लिनियर सिटिंग अरेंजमेंट तुम्हाला नक्कीच समजलेलं असेल, हे आज समजून जाईल. यूच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसलेला आहे. टी जो केंद्राकडे तोंड करतोय, ए बाळा व्यवस्थित इकडंच लक्ष.
टी जो केंद्राकडे तोंड करून आहे तो यूचा जवळचा शेजारी नाही. जवळचा शेजारी, लगतचा शेजारी, इमिजिएट राईट, इमिजिएट लेफ्ट, इमिजिएट नेबर या शब्दांचे अर्थ माहिती पाहिजेत. परत एकदा वाक्य वाचतोय. ओके, टी काय, टी जो केंद्राकडे तोंड करून आहे, जो केंद्राकडे तोंड करून आहे तो यूचा जवळचा शेजारी नाही. बाबा रे, इथं केंद्राकडे तोंड केलेल्या किती स्थान आहेत, किती जागा आहेत? 1 2 3 4. एक जागा ऑलरेडी गेलेली है. यहाँ पे ऐसा कहा गया है जो टी है वो यू के बाजू में नहीं बैठता है, तो टी यहाँ पे नहीं आएगा, टी यहाँ पे नहीं आएगा. तो टी ला एकमेव जागा उरते जी केंद्राकडे तोंड करून आहे, ती म्हणजे इथली. ओके, टी ची एकमेव जागा आहे जी केंद्राकडे तोंड करून बसलेली आहे, ती इथं राहील. कारण टी हा यूचा जवळचा, लगतचा, इमिजिएट शेजारी नाहीये. त्याच्यामुळे त्या वरच्या 2 जागा गेल्या आणि ह्या तिघांची जागा इथं फिक्स झालेली आहे. आणि एवढ्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये फिक्स झालेल्या पाहिजे. ठीक आहे, एवढ्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये फिक्स झालेल्या पाहिजेत. आत्ताच कुणी लाईक करायचं नाही, आत्ताच कुणी व्हिडिओ शेअर करायचं नाही, दुसरीकडे कुठंच लक्ष द्यायचं नाही. 3 प्रश्न समजले तर कमीत कमी 3 लोकांना तुम्ही नंतर शेअर करा. बिलकुल लाईक करायची गरज नाही. सगळ्यांनी डिसलाईक केलं तरी चालतंय, पण व्हिडिओ शेअर करणं हे तुमची जबाबदारी असेल. कधी? 3ही प्रश्न समजल्यावर. ठीक आहे, तो यूचा जवळचा शेजारी नाही. यू आणि व्ही यांच्यामध्ये फक्त एक व्यक्ती बसलेली आहे. यू आणि व्ही यांच्यामध्ये फक्त एक व्यक्ती बसलेली आहे. आता यू इथं आहे, यू आणि व्ही मध्ये एक व्यक्ती बसली म्हणजे ती इथं असेल. ओके, ही इथं असेल म्हणजे यू आणि व्ही यांच्यामध्ये एक व्यक्ती बसलेली आहे. यू आणि व्ही यांच्यामध्ये एक व्यक्ती बसलेली आहे. व्हीचं स्थान आपल्याला समजत नाही. ए बाळा, व्हीचं स्थान आपल्याला समजत नाही, पण व्ही इथं तरी असेल, व्ही इथं तरी असेल. पुढे जाऊयात. यस क्यूच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. यस क्यू उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. यहाँ पे कुछ भी नहीं समझता है. यस कहाँ है, यू कहाँ है, नहीं समझे. ठीक है, नहीं समझे तो आगे चलते हैं. क्यू केंद्राकडे तोंड करून आहे. क्यू केंद्राकडे तोंड करून आहे. आता एक गोष्ट बाळा, ओके, क्यू केंद्राकडे तोंड करून आहे असं विधान दिलंय. आता बघा, हा जर प्रश्न 5 मार्काला विचारला असेल तर याच्यात अवघड असतंय का? अवघड नसतंय. फक्त विषय एवढाच असतो, तिघांच्या जागा फिक्स झाल्यात. व्हीची जागा 50% 50%. मग आता इथून पुढे जो क्वेश्चन असतो, 5 मार्काचा जो क्वेश्चन असतो, त्याच्यामध्ये ट्रायल अँड एरर बेसिस वरती म्हणजे लिहायचं, जमलं तर ठीक, नाही जमलं तर चेंज. ट्रायल अँड एरर बेसिस वरती तुम्हाला प्रयत्न करून बघावे लागतात. तर ते प्रयत्न करायला आपण सुरुवात करूयात. ओके, यस आणि क्यूचा काहीही संबंध नाही, पण क्यू केंद्राकडे तोंड करून आहे. आता केंद्राकडे तोंड करून असलेल्या 4 जागा आहेत. मग एकतर क्यू इथं असेल, एकतर क्यू इथं असेल. ए बाळा, एकतर क्यू इथं असेल, एकतर क्यू इथं असेल. आता तुम्ही एक काम करू शकता, ज्याचं डोकं व्यवस्थित चालतंय म्हणण्यापेक्षा कसं असतं, कुणाला काय जमतंय, कुणाला काय जमतंय. ओके, मग क्यू इथं आहे, क्यू इथं आहे. एकाच आकृतीत जमत असेल ओके, नाहीतर दुसरी आकृती काढून घ्यायची. ठीक आहे, मला विषय जमतंय आणि माझा विषय सोपा आहे, फळ्यावर सोडवणं सोपं आहे. परीक्षेत तिथं कम्प्युटरमध्ये बघून खाली सोडवणं अवघड आहे. ठीक आहे, मग क्यू मध्ये बघतोय हे सांगितलंय, क्यू केंद्राकडे तोंड करून आहे. आणि क्यूच्या बाबतीत अजून इथं एक विधान आहे. यस क्यूच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे. यस क्यूच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे. क्यू जर इथं असेल, ओके, क्यू जर इथं असेल तर आपल्याला म्हणलंय यस क्यूच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे. जर समजा क्यू इथं असेल, याची उजवी बाजू ही आहे. ए बाळा, उजवी डावी समजत नसेल तर ते सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट मध्ये शिकवलेलं आहे, ते बघून घे.
क्यू च्या उजव्या बाजूला पहिलं स्थान दूसरं स्थान कौन बसलेला है, यस बसलेला है, मगर यहाँ पे ऑलरेडी पी बैठा है तो यहाँ पे यस नहीं आ सकता है। समझे कि नहीं समझे? अगर क्यू यहाँ पे होता है, इसके उजवे बाजू में दूसरे स्थान पे, उजवे बाजू में पहला स्थान दूसरा स्थान यस बैठा है ऐसा वो बोलता है, मगर यहाँ पे यस नहीं आ सकता है क्योंकि पी बैठा है, तो क्यू यहाँ पे नहीं आ सकत है। ट्रायल अँड एरर बेसिस वरती क्यू इथं येणार नाही हे समजलं। मग क्यू जर इथं असेल तर याची उजवी बाजू ही आहे, मग क्यूची उजवी बाजू इकडे असेल तर क्यूच्या उजवीकडे पहिलं स्थान दूसरं स्थान इथं यस बसू शकतो, 101% बसू शकतो। विषय काय, क्यूचं पण स्थान सापडलंय, यसचं पण स्थान सापडलंय, क्यूचं पण स्थान सापडलंय, यसचं पण स्थान सापडलंय। जर कुणाला समजलं नसेल तर रिपीट बघा, ज्यांना समजलंय त्यांच्यासाठी हे थोडंसं खडाखोड जास्त वाटू नये म्हणून वो डिलीट करत है, इसको राउंड मार देते हैं, राउंड मार देते हैं, राउंड मार देते हैं। ठीक है, सबका जगह फिक्स हो गया। अभी आगे कुछ दिया है तो दिया है आर पीचा जवळचा शेजारी नाही, आर पीचा जवळचा शेजारी नाही, आर पीचा जवळचा शेजारी नाही मतलब आर यहां नहीं आ सकता है, आर यहां नहीं आ सकता है। दो जगह शिल्लक है, दोन जागा उरलेल्या आहेत, मग इथं आर येऊ शकत नाही, इथं आर येऊ शकत नाही, तर आर साठी एकमेव जागा ही आहे, आर साठी एकमेव जागा ही आहे। मग जर आपण इथं आर ला लिहिलं, मग व्ही चं इथलं स्थान गेलं, मग व्ही चं राहिलेलं स्थान इथं झालं, इथं आपला हा प्रश्न असा संपला, इथं आपला हा प्रश्न संपला। आणि या पद्धतीनं स्क्वेअर सिटिंग अरेंजमेंट चौकोनाकृती बैठक व्यवस्थेचा जो काही पहिला प्रश्न होता तो आपण आपल्या बेसिक टू बिल्डिंग या YouTube चॅनल वरती ऍप्लिकेशन वरती इथं पूर्ण केलेला आहे। आता याच्यावरती काही क्वेश्चन्स असतात, सगळ्या जागा फिक्स आहेत, ठीक आहे, कुणी उरलंय कोण उरलंय कोण उरलंय, एक जागा उरली रे बाबा थांब, एक जागा उरली रे बाबा थांब, ठीक आहे, इथं कोण डब्ल्यू, ठीक आहे, आर इथं येऊ शकत नव्हता, आर इथं येऊ शकत नव्हता, त्याच्यामुळे आरचं स्थान इथं बसवलं। व्ही चे दोन स्थान होते, व्ही चे दोन स्थान होते, तर मग व्ही इथं नाही, मग व्ही इथं, सगळ्यांच्या जागा फिक्स राहिल्या, एक जागा राहिलीये, एक व्यक्ती राहिलाय त्याला इथं बसवलाय। या पद्धतीनं आपला विषय संपला। सुरुवात जेव्हा केली सोपं होतं, एका व्यक्तीला आपण घेतलं कुणाला पी ला, पी वरून यू चं स्थान फिक्स केलं, पी वरून यू चं स्थान फिक्स केलं, मग आपण यू च्या शेजारी टी येत नाही म्हटल्यामुळे टी मध्ये बघतोय तर टी ला इथं बसवलं। त्याच्यानंतर या तिघांच्या जागा फिक्स झाल्यानंतर ट्रायल एंड एरर बेसिस वरती क्यू को यहां बिठाया, क्यू को यहां बिठाया, क्यू को यहां लिया तो यहां पे ओके यस नहीं आ सकता था, इसलिए क्यू को यहां लिया तो यस यहां पे आ गया। फिर ये सब अपना ऐसा बैठ गया। फिर आर का विषय था, आर पी च्या बाजूला येऊ शकत नव्हता, त्याच्यामुळे उरलेली जागा आर ला दिली, उरलेली एक जागा आर ला दिली, इथं व्ही झाला, उरलेला डब्ल्यू इथं आला। या पद्धतीनं ओके अध्याय पहिला संपला। याच्यावरती काहीतरी प्रश्न विचारलेले असतात, ही प्रश्न ओके हे आकृती काढल्यानंतर सुद्धा या प्रश्नामध्ये काही सिली मिस्टेक होऊ शकते, तर प्रश्न थोडेसे व्यवस्थित सोडवत चला, ठीक आहे। खालीलपैकी कोणता 5 पैकी त्या गटात येत नाही, 5 पैकी त्या गटात येत नाही, QTP, चला काय QTPS, ओके QTP एवढंच लक्षात ठेवलं होतं। आता हे तुम्हाला सोडवणं सोपं आहे, मला सोडवणं अवघड आहे। QTP ओके आणि यस, ओके QTP आणि यस हे काय करतायत हो, QTP आणि यस हे मध्ये बघताय आणि इथला जो काही आर आहे, आर जो आहे तो बाहेर बघतोय, आर जो आहे हे आपलं उत्तर असणार आहे, हा काय करतोय बाहेर बघतोय, हा गटात बसत नाही। त्याच्यानंतर QRT, ठीक आहे, QRT हे तुम्ही पण सोडून घेऊ शकता, पण एखादा प्रश्न अवघड आला तर तो समजून सांगावं, मग अवघड आले का याच्यासाठी चेक करतोय, ठीक आहे। काय विषय QRT, ओके QRT, त्याच्यानंतरचा काय विषय TWP, ओके TWP, उसके बाद PVS आणि मग त्याच्यानंतर माझ्या मते ओके ओके PVS झालंय, मग SUQ, काय SUQ हे न समजावं असं कुणीही नसेल, हे न समजावं असं कुणीही नसेल। ओके आर च्या संदर्भात व्ही चे स्थान काय आहे, ओके आर कहां पे है भाई, आर यहाँ पे है, व्ही यहाँ पे है,
तर आर च्या संदर्भात व्ही चे स्थान काय आहे, तर आर च्या उजवीकडे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, किंवा आर च्या डावीकडे, ओके, आर च्या डावीकडे पहिला, दूसरा, तीसरा, चौथा, किंवा आर च्या विरुद्ध दिशेला. तो यहाँ पे क्या दिया गया है, आर च्या संदर्भात व्ही चे स्थान काय आहे, उजवीकडे तिसरा, डावीकडे दुसरा, उजवीकडे दुसरा, उजवीकडे चौथा, असं आपला विषय आहे. आर च्या संदर्भात व्ही चं स्थान उजवीकडे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. विषय क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय, क्यू च्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर कोण बसला आहे. ठीक आहे, आता हे प्रश्न तुम्ही सोडून घेऊ शकता. क्यू च्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर कोण बसला आहे, क्यू च्या डावीकडे. हा मित्रांनो, अजून एक गोष्ट, इथं जेव्हा यांची डावी उजवी बाजू तुम्ही करणार आहात ते व्यवस्थित एकदा क्लिअर करून घ्या. ठीक आहे, आतमध्ये बघत असेल तर डावी बाजू कोणती, उजवी बाजू कोणती, ह्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. मी ते शिकवलेलं आहे, त्यामुळे मी इथं डिरेक्टली स्क्वेअर सिटिंग अरेंजमेंट वरती आलेलो आहे. ओके, काय प्रश्न होता, क्यू च्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर कोण बसलेला आहे, क्यू च्या डावीकडे पहिलं स्थान, दुसरं स्थान, तिसरं स्थान, तर कोण बसलाय बाबा, डब्ल्यू बसलाय. कोण बसलाय, डब्ल्यू बसलेला आहे क्यू च्या डावीकडे. ओके, तिसऱ्या स्थान. मग दिलेल्या व्यवस्थेनुसार कोणते सत्य आहे, दिलेल्या व्यवस्थेनुसार कोणते सत्य आहे, व्ही चे तोंड केंद्राकडे आहे, क्यू चे तोंड बाहेरच्या दिशेने आहे. ओके, व्ही चे तोंड केंद्राकडे नाही. ओके, त्याच्यानंतर काय होतं, ओके, क्यू चे तोंड बाहेरच्या दिशेने आहे. ओके, क्यू चे तोंड बाहेरच्या दिशेने नाही, ते पण गलत जवाब. उसके बाद डब्ल्यू चे तोंड आतल्या दिशेने आहे, पी चे तोंड केंद्राकडे आहे. डब्ल्यू चे तोंड आतल्या दिशेने नाही, पी चे तोंड केंद्राकडे आहे, पी चे तोंड केंद्राकडे आहे, असं हे आपलं जे काही विधान आहे ते बरोबर आहे. इथपर्यंत प्रत्येकाला समजणंच गरजेचं आहे, इथपर्यंत प्रत्येकाला समजणंच गरजेचं आहे. क्यू च्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर कोण बसलेला आहे, क्यू च्या डावीकडे. ठीक आहे, ही उजवी बाजू, डावी बाजू, पहिला, दुसरा, तिसरा, कोण बसलाय, डब्ल्यू बसलाय. तर या पद्धतीनं इथं हा आपला स्क्वेअर सिटिंग अरेंजमेंटचा पहिला प्रश्न संपलेला आहे. अपेक्षा अशी आहे की कुणाला काहीही अडचण राहिलेली नसावी. इथं विषय कसा होता, ओके, 4 लोक बाहेर बघताय, 4 लोक आत बघताय, कॉर्नरवरची लोक आत बघताय. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढच्या प्रश्नाकडे जात असताना बघा, इथं सुद्धा सेम प्रश्न आहे, फक्त थोडासा जो काही तो बदल आहे. ओके, थोडासा जो काही आहे तो बदल आहे. ओके, जे काही नावं असतील ते असतील. 8 मुले एका चौरसाकृती टेबलाभोवती बसलेली आहेत, पण याच क्रमाने असणे आवश्यक नाही. त्यापैकी काही मध्यभागी, ओके, मध्यभागी तर काही कोपऱ्यावर बसलेली आहेत. आता मध्यभागी बसलेली आहेत म्हणजे काय, ही जी काही बाजू आहे त्या बाजूच्या मध्यभागी बसलेली आहेत, असा त्यांचा अर्थ आहे. ठीक आहे, काही मध्यभागी बसलेली आहेत, काही कोपऱ्यावर बसलेली आहेत. कोपऱ्यावर बसलेली मुले बाहेरील बाजूस तोंड करून बसलेली आहेत. कोपऱ्यावर बसलेली मुले बाहेरील बाजूस तोंड करून बसलेली आहेत. आय थिंक मागच्या क्वेश्चन मध्ये कोपऱ्यावर बसलेली आतमध्ये होती. ठीक आहे, या क्वेश्चन मध्ये काय आहे, कोपऱ्यावर बसलेली बाहेर आणि इथं मध्ये जी बसलेली आहेत ती मध्ये तोंड करून बसलेली आहे. हे तर सगळ्यांना आता समजलं असेल अशी अपेक्षा आहे. ओके, इथपर्यंत तर सगळ्यांना समजलंच असेल अशी अपेक्षा आहे. पुढे जाऊयात. ठीक आहे, तर इथं ओके, इथं जरासं जागा कमी आहे म्हणून इथं जागा वाढून घेतलेली आहे. आय थिंक इथंच करूयात. चला, इथंच व्यवस्थित सोडूयात. इथं जागा थोडीशी सुटसुटीत दिसते. ओके, कोपऱ्यावरची बाहेर. म्हणजे विषय असा का केलेला आहे, तर हे जे काही आहे या पद्धतीने तुम्हाला प्रश्न येतो. 6 ते 10 पर्यंतचे जी काही प्रश्न आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत. जर IBPS पॅटर्न असेल तर कुठल्याही प्रश्नावरती 5 प्रश्न असतात. मग TCS वगैरे असलं तर सिंगल असतं. तर माझ्या मते तर त्या TCS वगैरे पेक्षा IBPS कधीही पुरतंय, कारण एक प्रश्न सोडवला व्यवस्थित वेळ देऊन 5 मार्क खिशात जमलं व्यवस्थित तर तसं जमेलच. आणि बघा, प्रश्न एखाद्या सोडवण्याच्याच आधी मला जमतो की नाही जमतो हा कोणत्या टाईपचा आहे हे समजलं पाहिजे. जर इथं जर प्रश्न असा असला असता की बाबा कोण आत बघतंय कोण बाहेर बघतंय हेच सांगितलेलं नाही, अशा पद्धतीचाही प्रश्न येतो. कोण आतमध्ये बघतंय कोण बाहेर बघतंय हे सांगितलेलंच नसतंय आणि प्रश्न सोडवायचा असतो, तर त्यावेळेला तो प्रश्न सोडवावा की नाही सोडवावा हा प्रश्न तुम्हाला पडलेला पाहिजे. आणि बघा, बऱ्याच जणांचं म्हणणं असतंय, मास्तर नाही मला येतंय, तसा आला तरी येते, कोण आत बघतंय कोण बाहेर बघतंय हे जरी नाही सांगितलं तरी मला येतंय. तर बाळा, विषय कसा असतो, येतंय हे बरोबर आहे, पण किती वेळात येतंय हे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. ओके, एखादा प्रश्न येतो याच्यापेक्षा तो किती वेळात येतो हे महत्वाचं आहे. ठीक आहे,
चलो क्या बोला है भाई, 8 लोग है, ठीक आहे, कोपऱ्यावर बसले आहेत. कोपऱ्यावर बसलेली मुले बाहेरील बाजूस बघत आहेत, तर मध्यभागी बसलेली मुले टेबलाच्या केंद्राकडे तोंड करून बसलेली आहेत. यहां तक का विषय क्लोज. सीमा टेबलाच्या मध्य बाजूस बसलेली आहे. आता सीमाला मी इथं बसवतो. जर कुणाचं ऑब्जेक्शन असेल, मास्तर सीमाला इथंच का बसवलं, सीमाला इथं 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 का नाही बसवलं, तर बाळा सीमाला इथं बसवा, इथं बसवा, इथं बसवा, काहीही फरक पडत नाही. मग इथं का बसवलंय, कारण हिची उजवी बाजू डावी बाजू मला सोपं जातंय. मला काय केल्यानंतर सोपं जातंय हे मला माहिती पाहिजे. मग त्याच्यानंतर आपण प्रश्नाकडे जाऊयात. सीमा टेबलाच्या मध्य बाजूस बसलेली आहे. नरेश वरुणच्या लगतच डावीकडे बसतो. आता याचं काही आपल्याला इथं नाही, नरेश वरुणच्या लगतच. आता बघा अजून एक गोष्ट, मागच्या प्रश्नामध्ये ABCD PQRS जे काही असेल, तर प्रश्न तसा असेल तर थोडासा कमी टाइम कंझ्युम होतो. आता इथं नावं दिलेली आहेत, ही नावं जेव्हा देतात तर त्याच्यापेक्षा आधीच्या प्रश्नापेक्षा एक 15 ते 20 सेकंद 30 सेकंद एक्स्ट्रा लागणार, कारण नावं आहेत ते लिहायलाही वेळ लागतं आणि प्रत्येक वेळेस असं होत नाही बरं का. ओके, ते पण खूप हुशार असतात. आपण जर नावानुसार इथं यस दिलं तर त्यांच्यामध्ये काय असतं माहिती का विषय, यस वरून दुसरं पण नाव असतंय. बघा इथं आलंय का एखादं यस वरून, नाही आलंय का रे बाबा, आलंय. बघा सोहम, हा पण यस आहे, हा पण यस आहे. मग याला यस आय लिहा, त्याला यस ओ लिहा, ते सगळा विषय जमतंय. पण गडबड होते, त्याच्यामुळं ही नावं आली की थोडंसं लक्ष द्यावं लागतंय. सीमा टेबलाच्या मध्य बाजूस बसलेली आहे. नरेश वरुणच्या लगतच्या डावीकडे बसतो. सीमा आणि ज्योतीच्या दरम्यान 2 मुली बसलेली आहेत. 2 मुले बसलेली आहेत. सीमा आणि ज्योतीच्या दरम्यान 2 मुले बसले आहेत. आता सीमा जर इथं असेल, 1 स्थान 2 स्थान इथं कोण, आपली ज्योती. ठीक आहे. आता सीमा इथं असेल, 1 स्थान 2 स्थान इथं ज्योती. दुसरी कंडिशन आपल्याला काढावी लागणार आहे. मास्तर ही आकृती जरा छोटी काढायची की राव. ठीक है, चला एडजस्ट करूयात. वैसे भी हम जिंदगी में बहुत कुछ एडजस्ट कर लेते हैं. ठीक आहे, सगळ्यांना व्यवस्थित दिसेल याच पद्धतीनं आपण आकृती काढूयात. मग सीमा जर इथं बसली, आता एवढीच प्रार्थना देवाकडे करूयात की वरचीच आकृती उत्तर असो, ही आकृती ओके, म्हणजे ही कंडिशन चुको. सीमा इथं, ज्योती इथं. आता काय चुकतंय काय बरोबर येतं हे आता सोडवल्यावरच आपल्याला समजेल. ठीक आहे, काय म्हटलंय, सीमा आणि ज्योतीच्या दरम्यान 2 मुले बसतात. आता जर कुणाचं म्हणणं असेल एकाच आकृतीत काढतो तर चालतंय. बाळा तुझी बुद्धी कशी आहे, तुला कसं जमतंय त्याच्यावर डिपेंड आहे. मी सामान्य बुद्धिमत्तेचा विद्यार्थी आहे, त्याच्यामुळे मी 2 आकृत्या काढल्यात. मास्तर मग तुला जास्त वेळ लागतो का? बघा विषय कसा आहे, मॅनेजमेंट. जेवढा टाइम आहे त्या टाइमचा वापर, ठीक आहे, त्या टाइमचा वापर मला काय येतंय याच्यासाठी करणं, याला मी मॅनेजमेंट म्हणतो. ठीक आहे, तर सीमा आणि ज्योतीच्या दरम्यान 2 मुले बसतात. वरुण ज्योतीच्या लगतच उजव्या बाजूला बसतो. वरुण ज्योतीच्या लगतच, ओके, ही ज्योतीची उजवी बाजू. वरुण ज्योतीच्या लगतच उजव्या बाजूला बसतो. वरुण ज्योतीच्या लगतच उजव्या बाजूला बसतो. वरुण. ठीक आहे, आता इथं एक वरुणच्या बाबतीत जे काही विधान, आपण वरुण येत असताना वरुणच्या बाबतीत एक विधान आलं होतं. काय होतं, नरेश वरुणच्या लगतच डावीकडे बसतो. नरेश वरुणच्या लगतच डावीकडे बसतो. आता हा वरुण आहे, वरुणची ही डावी बाजू झाली, ही उजवी बाजू आली. ओके, नरेश वरुणच्या लगतच डाव्या बाजूला बसतो. नरेश वरुणच्या लगतच डाव्या बाजूला बसतो. आता इथं काय म्हटलंय, नरेश वरुणच्या लगतच डाव्या बाजूला असतो. तर ही याची उजवी बाजू झाली, ही याची डावी बाजू झाली. तर नरेश वरुणच्या लगतच डाव्या बाजूला बसतो. ठीक आहे, विषय सगळ्यांना समजतोय अशी अपेक्षा आहे आणि मी हळूहळू जाणार. ठीक आहे, हम घाई नहीं करेगा. ठीक आहे, आणि ज्यांना सोपं वाटतं त्यांनी स्पीड वाढून बघायला हरकत नाही. त्याच्यानंतर लगतच उजव्या बाजूला बसतो. वरुण ज्योतीच्या झालंय, सोहन आणि ओके इथपर्यंत झालं. आता इथून पुढे जाऊयात. सोहन आणि नरेशच्या मध्ये 3 मुले बसतात. काय, सोहन आणि नरेशच्या मध्ये 3 मुलं बसतात. इथं कुणाला कन्फ्युजन झालं नाही पाहिजे म्हणून ही लाईन ओढतोय. हे वरचा विषय वर आहे, खालचा विषय खाली आहे. सोहन आणि नरेशच्या मध्ये 3 मुले बसतात. नरेश इथं आहे तर सोहनला इथं बसूयात. आता बघा प्रश्न कसा सोपा आहे. सोहन आणि नरेशच्या मध्ये 3 मुले बसतात. 1 2 3,
1 2 3 म्हणजे कुणीकडूनही गेलं तरी 3 मुलं बसतात. उजवीकडून जा की डावीकडून जा, सोहन आणि नरेशच्या मध्ये 1 2 3 1 2 3 मुले बसतात. इस कंडिशन में भी लिखते हैं. नरेश इथं आहे 1 2 3, इथं काय येणार आपला सोहन. ठीक आहे, 1 2 3 इथं आला सोहन. सोहन आणि नरेशच्या मध्ये 3 मुले बसतात. मोहित सोहनचा लगतचा शेजारी आहे, पण मोहित ज्योतीचा लगतचा शेजारी नाही. ठीक है, यहां पे क्या बोलता है, मोहित सोहनचा लगतचा शेजारी आहे. मोहित सोहनचा लगतचा शेजारी आहे. आता मोहित सोहनचा लगतचा शेजारी आहे म्हणजे सॉरी मोहन नाही, मोहित. मोहित सोहनचा, आता मोहित इथंही येऊ शकतो, मोहित इथंही येऊ शकतो, कुठं येतो हे मलाही माहित नाही. आता मोहित, ओके, मोहित सोहनचा लगतचा शेजारी आहे. ओके, मोहित सोहनचा लगतचा शेजारी आहे, पण मोहित ज्योतीचा लगतचा शेजारी नाही. पण मोहित ज्योतीचा लगतचा शेजारी नहीं. यहाँ पे ज्योति के बाजू में मोहित बैठा है तो ऐसा हो नहीं सकत है, ये ऐसा दिया गया है. ओके, तर मोहित सोहनचा लगतचा शेजारी आहे पण ज्योतीचा शेजारी नाही. यहाँ ये कंडिशन तो गया. ठीक आहे, ये कंडिशन तो गया, कारण सोहनच्या बाजूला इथं एकच जागा होती, इकडे ऑलरेडी सीमा बसलेली आहे, तर सोहनच्या बाजूला मोहितला बसवलं होतं, पण मोहित सोहन सोबत बसतो, पण ज्योतीचं मोहितचं भांडण आहे का मला नाही माहिती, तर ज्योतीनं मोहित इथं बसू शकत नाहीत, त्यामुळे ही कंडिशन गेली. ओके, आपण रिक्वेस्ट केली होती की बाबा वर जागा आहे, खालची कंडिशन चुकू दे, तर खालची कंडिशन चुकलेली आहे. आणि परत जो मोहित आहे तो ज्योती जवळ बसू शकत नाही, तर मोहित इथंही येऊ शकत नाही, तर मोहितचं हे स्थान फिक्स झालेलं आहे. मोहित भाई यहाँ पे बैठेंगे, मोहित भाई को यहाँ से निकाल देते हैं, तो अभी कितना जगह बचा है, तो यहाँ पे एक बैठा है गया, यहाँ पे एक बैठेगा. ये कंडीशन, ओके, ये कंडीशन पूरा गड़बड़ा गया है, इसमें अभी कुछ लिखना नहीं है. आगे देखते हैं. ज्योतीचा लगतचा शेजारी नाही, विषय क्लियर आहे. प्रकाश टेबलाच्या केंद्राकडे तोंड करून बसला आहे. प्रकाश केंद्राच्या ओके, प्रकाश टेबलाच्या केंद्राकडे तोंड करून बसला आहे. तर 2 जागा उरल्यात. ही केंद्राच्या बाहेरची दिशा आहे, ही केंद्राकडे बसलेला आहे, तर प्रकाश केंद्राकडे तोंड करून बसलाय, तो प्रकाश को यहां बैठा दिया तो बच गया कौन, देखिएगा, सीमा, ज्योति, कमलेश भाई को जो है यहाँ पे बिठा देते हैं. कमलेश भाई आइएगा, यहाँ पे बैठिएगा, कमलेश. ठीक है, कमलेश भाई को यहाँ पे बिठा दिया है. तो इस तरह से ये भी जो सवाल था हमारा यहाँ पूरा हो गया है. ठीक है, प्रत्येक प्रश्न समजला पाहिजे. 3च प्रश्न स्क्वेअर सिटिंग अरेंजमेंट वरती घेतोय. ओके, मागच्या प्रश्नामध्ये जे कॉर्नर वरती होते ते आत बघत होते, या प्रश्नामध्ये जे कॉर्नर वरती होते ते बाहेर बघतायत. ठीक आहे, 2 टाइप होऊ शकतात, 2 टाइप झालेले आहेत. 3रा प्रश्न याच्यापेक्षा जास्त कन्सिडरेशनचा आहे. आता हा जो काही विषय आहे हा तुम्हाला व्यवस्थित जमला असेल, समजला असेल अशी अपेक्षा है. अगर नहीं समझे हो तो बाद में और एक बार देखिएगा, 2 बार देखिएगा, 3 बार देखिएगा और समझ लीजिएगा. उसके बाद आपको कोई दिक्कत नहीं आएगा. इस सेशन के बाद अगर आपको स्क्वेअर सिटिंग अरेंजमेंट, चौकोनी बैठक व्यवस्थामध्ये जर दिक्कत येत असेल, प्रॉब्लेम होणार असेल, तर विषय लेका गंभीर आहे. विषय लेका गंभीर आहे, कारण हा विषय गंभीर असताना आपण मास्तर इथं खंबीर असताना जर समजला नसेल तर थोडासा विषय गंभीर आहे. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. ओके, यांची जी काही उत्तरं आहेत तुम्ही स्वतः शोधू शकता. आता मला हे थोडंसं मागे पुढे घ्यायला प्रॉब्लेम होतोय, तरी 2 प्रश्नांची उत्तर देऊयात. सीमाच्या डावीकडून मोजताना कमलेश आणि ज्योती यांच्यामध्ये किती मुलं आहेत? कमलेश सीमाच्या डावीकडे, सीमा यहाँ पे है, सीमा की डावी बाजू यहाँ पे है, कमलेश यहाँ पे है, ज्योति यहाँ पे है. सीमा की डावी बाजू कमलेश, ज्योति, इनमें 3 लोग है, इनमें 3 लोग है. उसके बाद खालील 5 पैकी 4 जण एका विशिष्ट पद्धतीने गट न बनवता, त्यापैकी कोणता ओके गटात बसत नाही, गटात बसत नाही. सोहन, वरुण, ज्योति, कमलेश, नरेश. ओके, सोहन ओके
सोहन म्हणलंय, कमलेश म्हणलंय, नरेश म्हणलंय, ज्योति पण म्हटलंय। तर जो अपना वरुण भाई है वो अंदर की तरफ देख रहा है, बाहर की तरफ देखने वाले 4 लोग हैं, तो वरुण भाई इनमें से अलग है। अब इनका जो भी सवाल का जवाब है आप खुद से ढूंढ लीजिएगा, ठीक है, इसमें कोई आपको वैसे दिक्कत नहीं आएगा। अगर आता है तो हमें कमेंट कर दीजिएगा, हम आपके सवाल का जवाब दे देंगे, ठीक आहे। कारण ते मागं पुढं करताना विषय मास्तरचाच गडबडायचा, ठीक आहे, विषय मास्तरचाच गडबडायचा, मग विषय गंभीर व्हायचा। शिकवायची आपल्याला ही कन्सेप्ट आहे बाळा, शिकवायची आपल्याला ही कन्सेप्ट आहे। बरेच बाळ असतील, बरेच बाळाचे बाबा असतील, तर सगळ्यांना हे समजलंय अशी अपेक्षा ठेवून पुढच्या एका प्रश्नाकडे जाऊयात। ओके, आणि हा आपला शेवटचा प्रश्न असेल स्क्वेअर सिटिंग अरेंजमेंट वरचा। ओके, थोडंसं इथं याच्यामध्ये कन्सिडरेशन थोडंसं जास्त आहे। आणि बघा अजून एक गोष्ट सांगतोय, मी हे शिकवतो याचा अर्थ सिंपल आहे, मी काही तुम्हाला जास्त बोलत नाही, मी एवढंच म्हणेन की हा प्रश्न मी आधी सोडवलाय। आता ज्यावेळी मी हा प्रश्न आधी सोडवलाय तर मला कंडिशन किती येतात माहितीये, पण तरी मी प्रयत्न असा करतोय चुकीची कंडिशन सुद्धा तुम्हाला दाखवतोय। तसं सांगण्यामागचा उद्देश हा आहे की बाळा तुला व्यवस्थित समजावं, बाळा तुला आणि कुणी जर बाळाचे बाबा असतील त्यांना समजावं, हा आपला ओके उद्देश आहे। तर या प्रश्नाकडे जाऊयात, जो काही प्रश्न असेल ओके, आणि परत IBPS पॅटर्न नुसार या पद्धतीने प्रश्न येतात, ठीक आहे। पहिली जी काही आपली टेस्ट घेतली होती IBPS पॅटर्न नुसारची ती फ्री दिलेली आहे, त्याची PDF टेलिग्रामला आहे, त्याचा व्हिडिओ युट्यूबला आहे, त्याचं रिटर्न एक्सप्लेनेशन टेलिग्रामला टाकलेलं आहे, बघून घ्या कसं असतंय। आणि कमीत कमी एक 3 टेस्ट तरी तुम्ही सोडवा, कमीत कमी 2 ते 3 टेस्ट तरी व्यवस्थित सोडवाल अशी तुमच्याकडून वेडी अपेक्षा। आगे चलते हैं, यहाँ पे भी 8 दोस्त लोग बैठे हैं, ओके, चौकोनी टेबलामध्ये बसलेले आहेत, पण ते याच क्रमाने असणे आवश्यक नाही। आता याच क्रमाने असते तर तुम्ही आम्हाला कशाला विचारलं असतं। त्यापैकी 4 कोपऱ्यात बसलेले आहेत आणि सर्व बाहेर तोंड करून बसलेले आहेत, ठीक है, तो समझ गए, ठीक है, समझ गए। तो कोपऱ्या में भी जो बैठे हैं, जो कोपऱ्या में बैठे हैं वो बाहर को देख रहे हैं, जो कोपऱ्या में बैठे हैं वो बाहर को देख रहे हैं। क्या बोला है, त्यापैकी 4 कोपऱ्यात बसलेले आहेत आणि सर्व बाहेर तोंड करून आहेत आणि उर्वरित 4 चौकोनाच्या मध्यभागी बसलेले आहेत आणि सर्व आत तोंड करून बसलेले आहेत। बाळा आता जर कुणाला असा प्रश्न पडत असेल मास्तर चौकोनाच्या मध्यभागी म्हणजे इथं तिथं नाही बसले का, तसा विषय नाहीये, ऍक्च्युली थोडासा ट्रान्सलेशनचा पण विषय होऊ शकतो। तर मध्यभागी म्हणजे ही जी काही चौकोनाच्या बाजू आहेत त्या बाजूवरती मध्यभागी बसलेले आहेत, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे। तो 4 लोग ऐसे बैठे हैं, बाहर मुंह करके बैठे हैं, 4 लोग अंदर मुंह करके बैठे हैं, तो कोई जोर से बात नहीं करेगा क्योंकि ये बोलेगा तो ये सुन लेगा, विषय वेगळा आहे। चला, आणि सर्व आत तोंड करून बसलेले आहेत, इथपर्यंतचा विषय संपलाय। हे जरी दिसायला एवढं मोठं असत असेल तरी ते आपला मॅक्स 30 to 40 सेकंड मध्ये झालं पाहिजे। 30 to 40 सेकंड मध्ये कसं झालं पाहिजे, 30 सेकंड मध्ये झालं पाहिजे, 40 जास्त होऊन जातील। 8 मित्र आहेत, 8 लोग हैं, कौन है ये देखने की जरूरत है नहीं अभी से, ठीक है। तो बाद में क्या करना है, कोपऱ्या के अंदर दिख रहे कि कोपऱ्या के बाहर को देख रहे, वो एक बार आपको समझ को लेने का है। वो अगर समझ में आ गया हो तो आगे चलते हैं। ओके, कंडिशन्स 2 काढायला खाली जागा आहे तशी व्यवस्थित। ओके, जरा वर काढलं तर बरं होतं, पण ठीक है, जिंदगी में वैसे भी हम बहुत कुछ एडजस्ट कर लेते हैं, यहाँ पे कर लेंगे। ए हा जीच्या उजवीकडे तिसरा बसलेला आहे। आता ए हा ओके, आता एक कुणीतरी असा शोधावा लागेल, कुणीतरी एक व्यक्ती असा शोधावा लागेल जो आतमध्ये बघतोय की बाहेर बघतोय हे आपल्याला समजेल। कुणीतरी एक व्यक्ती दिलेला असणार आहे, दिलेलं असणार आहे। आणि जर असं झालं कोण आत, आता काही प्रश्न असे पण असतात इथं दिले ना 4 आत 4 बाहेर, काही प्रश्न असे असतात किती लोक आत बघतायत किती लोक बाहेर बघतायत सांगत नाहीत, डायरेक्ट देतात, मग त्यावेळेस विषय आपण तरी स्किप करतो भाऊ, ठीक आहे। कारण बघा जी कुठली तुमची परीक्षा असेल, जर समजा तुमचा 200 मार्काचा पेपर आहे, त्याच्यामध्ये 10 मार्काचं 15 मार्काचं सिटिंग अरेंजमेंट येत असेल तर 3 प्रश्न म्हणजे 5 × 5 5 × 10 5 × 15, 3 पैकी एक प्रश्न अवघड असणार, ओके, डबल व्हेरिएबल वाला असणार, तर 2 प्रश्न सोडवायचे व्यवस्थित, तिसरा प्रश्न स्किप केलं तरी चालतंय। पैकीच्या पैकी मार्क म्हणजे घेणं तसं पॉसिबल नसते, 200 पैकी 200, 180 प्लस अटेम्प्ट असावा, 150 प्लस स्कोर असावा,
असू शकतो. ठीक आहे, कमी जास्त ज्याच्या त्याच्या सोयीनुसार. ए हा जीच्या उजवीकडे तिसरा बसलेला आहे, काही कळत नाही. एफ आणि एच मध्ये दोन व्यक्ती बसतात. जो जीचा जवळचा शेजारी आहे. आता बघा एक गोष्ट पुढे जाण्याच्या आधी, ओके, एफ आणि एच मध्ये दोन व्यक्ती बसतात. जो इंग्लिश मध्ये वाचत असाल तर हू, इंग्लिश मध्ये वाचत असेल तर हू. जो म्हणजे जो एच, आता हे एफ आणि एच मध्ये दोन व्यक्ती बसतात. जो म्हणजे एच, जो जीचा जवळचा शेजारी आहे. जब जो शब्द आता है तो ये दूसरे आदमी के बारे में कहा जाता है. अगर यहाँ पे ऐसा होता बसात आणि जीचा जवळचा शेजारी आहे किंवा आणि तो जीचा जवळचा शेजारी आहे, तो आणि अगर आता था तो वो यफ के बारे में कहा जाता था. यहाँ पे जो आता है तो ये दूसरे आदमी के बारे में बोला जाता है. अच्छे से समझ लो. जो जीचा जवळचा शेजारी आहे, जीच्या लगतच उजव्या बाजूला बी बसतो. सी हा एच किंवा एफ चा जवळचा शेजारी नाही. ई हा सी च्या लगेच डावीकडे बसतो. जिस देर का हमें इंतजार था, जिसको हम ढूंढ रहे थे, वो आखरी में बैठा है. ई चे तोंड आत आहे. मग ई इथं लिहू शकता, ई इथं लिहू शकता, ई इथं लिहू शकता. ई ची कन्फर्म जागा चार पैकी कुठलीही घेऊ शकता, काहीही फरक पड़त नहीं. मगर मैं कहाँ लिखता है, मैं यहाँ पे लिखता है क्योंकि मुझे यहाँ से आसान जाता है. ये उजवा बाजू, ये डावा बाजू. इधर लेता है तो थोड़ा सा वो अवघड जाता है, उजवा कौन सा डावा कौन सा. तो ई ची जागा आपल्याला आपण ठरवलेली आहे. ती चार पैकी कुठलीही असू शकते, पण मी ती इथं लिहिलेली आहे. का याचं कारण तुम्हाला सांगितलेलं आहे. ई चे तोंड आत आहे. ई हा, ए बाळा, ई हा सी च्या लगेच डावीकडे बसतो. ई हा सी च्या लगेच डावीकडे बसतो, म्हणजे सी इथं असू शकतो. आता याचा जर विचार केला तर इकडं उजवी बाजू आहे, मग ई इथं ऑलरेडी बसलाय, पण ई कसा बसतोय, सी च्या लगेच डावीकडे बसतोय, तो यहाँ पे सी नहीं आएगा. तो सी अगर यहाँ पे है तो इसका उजवा बाजू इधर है, डावा बाजू इधर है, तर सी च्या डावीकडे ई बसतोय. तो हम ये समझ गए. सत्य है, आप लोग समझ गए. ठीक है, विषय गंभीर आहे. ठीक आहे. आणि बरेच लोक म्हणजे जास्त शिकलेली असतात, थोडंसं विषयांतर होते. 30 सेकंद होऊ द्या. म्हणजे शिंकल्यानंतर बरेच जण छी म्हणतात आणि सॉरी म्हणतात, तर असाच विनोदाचा भाग म्हणून सांगतो. 30 सेकंद, क्योंकि जिंदगी स्ट्रेस में है और स्ट्रेस में जीते जीते हंसी मजाक होना चाहिए. टाइम अमूल्य आहे. तर शिंकल्यानंतर सॉरी म्हटल्यामुळं म्हणजे नॉर्मल टाइमला ठीक आहे, पण कोणी लायब्ररीत बसलं असेल वगैरे तर असं म्हणणं चुकीचं होतं. म्हणजे जेव्हा फार फार वर्षापूर्वी मी लहान होतो तर तेव्हा असंच कुणी म्हणजे ते जास्त शिकलेल्या, म्हणजे आपण काय मराठी शाळा, गावाकडं जिल्हा परिषद शाळा, ओके ठीक आहे, तो विषय वेगळा आहे. ते शिंकल्यानंतर काही जणांना सॉरी म्हणायची सवय असते. मग लायब्ररीमध्ये ते पहिल्यांदा करणार अच्छे सॉरी. अरे भाई, पहले तुम छिक के सॉरी मतलब सबको डिस्टर्ब कर दे, उसके बाद में सॉरी बोल के और क्यों डिस्टर्ब कर रहे हो. सॉरी, okay, no sorry, no thanks, come here, okay, see here, I am here, okay, you are there. ठीक आहे. आणि आपण सोडूयात स्क्वेअर सिटिंग अरेंजमेंट. ईच स्थान फिक्स आहे. बोला क्या गया है. ई हा सी च्या लगेच डावीकडे आहे. ई हा सी च्या लगेच डावीकडे आहे. याची डावी बाजू कोणती, याची उजवी बाजू कोणती, हे तुम्हास समजणे गरजेचे आहे. इथे तुम्हास नाही समजले तर तो माझा विषय इथे नाहीये, तो आधी आपण सांगितलेला आहे. तर सी ला इथं बसवलं. ठीक आहे, सी ला इथं 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 सी ला इथं बसवलं. ठीक आहे, थोडासा जास्त वेळ गेला, जाऊन द्या. ठीक आहे, हा विषय गेला, हा विषय गेला. आता ई आणि सी शी रिलेटेड, ए बाळा, ई आणि सी शी रिलेटेड कोण आहे इथं, तर बघा, ओके, सी हा एच किंवा एफ चा जवळचा शेजारी नाही. यहाँ पे सी बैठा है, यहाँ पे ई बैठा और ये पक्का बैठा है, इसमें कोई बदल हो ही नहीं सकता है. अगर सी यहाँ पे है तो कहता क्या है, सी हा एच किंवा एफ चा जवळचा शेजारी नाही, म्हणजे इथं सी किंवा सॉरी इथं एच किंवा एफ येणार नाही. इथं एच किंवा एफ येणार नाही, तर इथं एच किंवा एफ येणार नाही. ठीक आहे.
आता सी हा एच किंवा एफ चा जवळचा शेजारी नाही, सी हा एच किंवा एफ चा जवळचा शेजारी नाही, तर इथं एच आणि एफ येणार नाही. मग आता अजून सी ई एच एफ यांच्याबद्दल काही कुठं आलंय का? सी ई एच एफ यांच्याबद्दल कुठं आलंय का? ए जी चा विषय नाही. एफ आणि एच मध्ये ए बाळा, एच आणि एफ मध्ये दोन व्यक्ती बसतात, याला सोडून अजून काही विधान आलंय का? काहीच नाही आलंय. याला सोडून काही विधान आलंय का? काहीच नाही आलंय. बेटा 5 मार्क भेटणार आहेत, 5 मार्क भेटणार आहेत. तर विषय थोडासा, ठीक है, विषय थोडासा गंभीर असणारच. ठीक है, तर ये हो गया कंडीशन नंबर 1. हमको एक ही विधान ओके सी ई एच एफ इनके बारे में मिला है. ओ क्या है? ठीक है, एफ आणि एच मध्ये दोन व्यक्ती बसतात. एच आणि एफ मध्ये दोन व्यक्ती बसतात. एच आणि एफ मध्ये दोन व्यक्ती बसतात. ठीक आहे, मग एच आणि एफ इथं नाही, तर एच एफ जर इथं असेल, ठीक आहे, एच किंवा एफ जर इथं असेल तर एक जागा सोडली, दोन जागा सोडली तर इथं एच किंवा एफ असू शकतो. हा क्वेश्चन ॲज कम्पेअर्ड टू प्रिव्हियस 2 क्वेश्चन्स थोडासा डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट याच्यासाठी आहे की आपल्याला जे कन्सिडरेशन आहे ते जास्तीत जास्त करावं लागणार आहे. डिफिकल्ट याच्यासाठी आहे की जे आपल्याला ओके ट्रायल अँड एरर बेसिस वरती जे काही कन्सिडर करायचं आहे ते जास्त वेळा करावं लागणार आहे. एच आणि एफ इथं येऊ शकत नाही, तर एच आणि एफ जर इथं आलं तर एक जागा सोडली, दोन जागा सोडली, एच आणि एफ इथं येईल. त्याला सोडून एच आणि एफ जर इथं आलं तर एक जागा सोडली, दोन जागा सोडली, एच आणि एफ इथं आलं. आता एच आणि एफ इथं येऊ शकतंय का? एच आणि एफ ला इथं, एच ला इथं घेतलं तर एक जागा दोन जागा सोडली, इथं एफ येईल. ठीक आहे, त्याच्यामुळं आता आपल्याला हे या पद्धतीनं आहे. जर इथं एच एफ असेल तर इथं जर एच असेल तर इथं एफ असेल, इथं एफ असेल तर इथं एच असेल. ठीक है, इथं एच असेल तर इथं एफ असेल, इथं एफ असेल तर इथं एच असेल. अभी थोड़ा सा मतलब मास्टर मुझे कंफ्यूजन हो रहा है, ऐसे करने की कोई दिक्कत है नहीं. तो हम क्या करते हैं, ये एक दूसरा वाला डायग्राम बना देते हैं. एक दूसरा वाला डायग्राम बना देते हैं. 4 अंदर की तरफ देख रहे हैं, ठीक है, 4 बाहर की तरफ देख रहे हैं. ठीक है, फिर यहाँ पे जो है सी आया है, यहाँ पे जो ई आया है. ठीक आहे, ये फिक्स आहे. एच आणि एफ इथं नाही, तर इथं एच आणि एफ घेऊयात, तर इथं एच आणि एफ येतील. तर इथल्या कंडिशन मध्ये काय करूयात, इथं एच आणि एफ घेऊयात. एक जागा सोडली, दोन जागा सोडली, तर इथं एच आणि एफ येतील. ठीक आहे, तो यहाँ का मैं डिलीट कर देता है. ट्रायल अँड एरर बेसिस वरती असं करणं गरजेचं आहे. एच आणि एफ यांची जी काही जोडी आहे त्यांच्यामध्ये दोन लोक आहेत. ओके, आता वरचंच उत्तर असावं अशी आपण अपेक्षा करूयात, कारण खाली थोडंसं छोटं झालंय विषय. ओके, पण इथंपर्यंत सगळ्यांना समजलं तरच पुढे या, अदरवाईज थोडंसं मागं घ्या, विषय व्यवस्थित समजून घ्या आणि मगच पुढे या. अगेन आय रिपीट, हे असं का लिहिलंय समजलं का? आता आपल्याकडं ईच्या जागेवरून सी ची जागा भेटली, सी च्या बाजूला एच किंवा एफ बसत नाही एवढं फिक्स होतं. मग सी ई एच एफ यांच्याशी रिलेटेड कोणतं विधान आहे, तर एकच विधान होतं, एच आणि एफ मध्ये दोन लोक बसतात. मग इथं एच एफ का लिहिलंय मास्टर? अरे बाळा, इसका मतलब ये है यहाँ पे अगर एच होगा तो यहाँ पे एफ होगा, यहाँ पे एफ होगा तो यहाँ पे एच होगा. कौन कहाँ पे है हमें पता नहीं. यहाँ पे एच एफ आ सकता है. अगर इथं एच आणि एफ आले तर इथं एच एफ येऊ शकतं, म्हणजे इथं एच आला इथं एफ, इथं एफ आला इथं एच. इथंपर्यंत सगळ्यांना समजलंय, या अपेक्षेवरती पुढे जातो. आता ही कंडिशन आधी सोडूयात, ही कंडिशन नंतर सोडूयात. तर ही कंडिशन सोडवत असताना आता एच आणि एफ शी रिलेटेड जे काही आहे, समजा आता आपण काय करूयात, हा एफ इथून काढून टाकूयात, इथं एच ला बसूयात, इथं एच ला बसूयात, इथं हा एच काढून टाकूयात, इथं एफ ला बसूयात. इथं एच घेतलाय, इथं एफ घेतलाय, ट्रायल अँड एरर बेसिस वरती. आता जे काही विधान आहे, काय विधान आहे? ओके, इथं आपल्याला दिलंय एफ आणि एच मध्ये दोन व्यक्ती बसतात, जो जी चा जवळचा शेजारी आहे, म्हणजे एच जो आहे तो जी चा जवळचा शेजारी आहे. मग एच जर इथं असेल तर जी त्याचा जवळचा शेजारी, एच इथं असेल तर जी त्याचा जवळचा शेजारी. मग जी शी रिलेटेड आपल्याला जे काही विधान आहे, ओके, जीच्या लगेच उजव्या बाजूला बी बसतो, जीच्या लगेचच उजव्या बाजूला बी बसतो. जर जी इथं असेल तर याची उजवी बाजू इथं सी बसलाय. इथून थोडंसं कन्फ्युजन वाटू शकतंय, आता पूर्ण इथं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे. एच इथं असेल तर एचच्या बाजूला
ओके, लगतच जी बसतो असं म्हटलेलं आहे. मग जी इथं असू शकतो, जी इथं असू शकतो. जी जर इथं असेल तर पुढचं विधान काय आहे, जीच्या लगेच उजव्या बाजूला बी बसतो. जीच्या लगेच उजव्या बाजूला बी बसला पाहिजे, पण इथं सी आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे इथं बी येणार नाही. इथं बी येणार नाही म्हणजे इथं जी येणार नाही. मग ही जी, जीच्या लगेचच उजव्या बाजूला बी बसतो, पण इथं तर एच बसवलाय, त्याच्यामुळे इथं ही जी येणार नाही. मग जी इथं नाही येणार, जी इथं नाही येणार म्हणजे एच इथं नाही येणार. मग आपण काय करूयात, एच ची आणि एफ ची जागा ओके चेंज करूयात. बाळा व्यवस्थित समजून घे, तीनदा बघ चारदा बघ पण समजून घे. एच आणि एफ ची जागा इंटरचेंज करूयात. मग बघा इथं आपण आता, ठीक आहे, इथं एफ ला बसूयात, इथं एफ ला बसूयात. इथं ओके 1 2 इथंच होता ना एच, हा इथंच होता एच. ओके, इथं एफ ला बसवलं, इथं एच ला बसवलं. आता बाकी हे जे आपण खडाखोड केली होती हे काढून टाकतो, कारण यहाँ पे एच ही नहीं तो यहाँ पे जी नहीं आएगा. ठीक है, सबको सब बात समझ रही है ऐसा हम अपेक्षा करते हैं. मग जर इथं एच असेल, ए बाळा इथं एच असेल तर जी इथं असू शकतो, जी इथं असू शकतो. जी जर इथं असेल तर जीच्या लगेच उजव्या बाजूला बी बसतो. जीच्या लगेच उजव्या बाजूला बी बसतो का रे, इथं इथं ई बसलाय तर इथं बी येणार नाही. इथं बी येणार नाही तर इथं जी येणार नाही. मग इथं अजून एक ऑप्शन आहे, इथं जी आहे. इथं अजून एक ऑप्शन आहे, इथं जी आहे. मग इथं जी आहे तर बघा जीच्या उजव्या बाजूला बी बसतो, पण इथं एच बसलाय तर इथं जी येणार नाही. मग इथं जी येणार नाही तर इथं एच येणार नाही. मग इथं एच येणार नाही, इथं एफ येणार नाही. म्हणजे ही जी काही कंडिशन होती ही आपण कन्सिडर केलेली कंडिशन चुकीची आहे. मग आपल्याला या कंडिशनकडे आता जावं लागणार आहे. ही कंडिशन डिलीट करतो, याला थोडंसं वर काढतो. ओके, याला थोडंसं वर काढतो. इथंपर्यंत सगळ्यांना समजलंय का बघा. समजलं असेल तरच सेकंड कंडिशनकडे या, अदरवाइज रिपीट बघा. मी रिपीट शिकवणार नाही, पण तुम्ही रिपीट बघू शकता. ठीक आहे, याचा विषय संपलाय. ओके, किंवा हे व्यवस्थित जर दिसत असेल तर चला इथंच लिहितो. आता जर समजा इथं एच असेल, इथं एच असेल, आता कंडिशन सगळ्यांना पाठ झालेल्या असणं अपेक्षित आहे. इथं जर एच असेल ओके तर हे एफ गेलं, इथं एच गेलं, इथं एफ आलं. इथं जर एच असेल तर त्याच्या बाजूला जी असणार. ठीक आहे, इथं जर एच असेल तर त्याच्या बाजूला जी असणार. ठीक आहे, मग आता इथं जर जी आहे तर जीच्या उजव्या बाजूला कोण असणार, इथं जर जी आहे तर जीच्या उजव्या बाजूला बी असणार, पण इथं ऑलरेडी एच बसलाय तर इथं जी येऊ शकत नाही. मग जर समजा जी ला इथं बसवलं, जर समजा जी ला इथं बसवलं तर जीच्या उजव्या बाजूला बी असणार. वा 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 वा, कमीत कमी बी ला तरी आपण बसवू शकलो. ओके, जीच्या उजव्या बाजूला बी बसवला म्हणजे जी इथं असेल तर बी इथं येणार. पण परत अजून एक विधान आहे. परत अजून काय विधान आहे, ए हा जीच्या उजवीकडे तिसरा बसलेला आहे. ओके, जी इथं आहे तर बी ला इथं बसवलंय. ओके, मग जी जर इथं असेल तर याच्या उजव्या बाजूला पहिलं स्थान, दुसरं स्थान, तिसरं स्थान. जीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी, जीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी कोण बसलेला आहे, ए बसलेला आहे असं म्हणतंय. पण इथं ए येऊ शकत नाही कारण इथं ई बसलाय. मग इथं ए येऊ शकत नाही तर इथं जी येऊ शकत नाही. इथं जी येऊ शकत नाही तर इथं एच येऊ शकत नाही. बऱ्याच लोकांना टच करून वरून जात असेल, पण बाळा हे समजून घ्यावं लागेल. हे समजून घ्यावं लागेल, कारण मी तुला खूप अवघड नाही शिकवते रे. जे तू शिकलंच पाहिजे ते शिकवतोय, आणि हे समजत नाही म्हणून स्किप केलं तर विषय गंभीर आहे. मी खूप अवघड शिकवत नाही. 2 व्हेरिएबल वाले क्वेश्चन सोडून दे असं मी तुला सांगतोय. पण हा प्रश्न तुला आला पाहिजे, हा प्रश्न आला पाहिजे. ट्रायल अँड एरर बेसिस वरतीचा आहे, टाइम कन्झ्युमिंग आहे. याच्यापेक्षा जास्त टाइम कन्झ्युम करणारे असतात, ठीक आहे, परंतु हा प्रश्न जमला पाहिजे. झाला विषय. इथं जर जी घेतला तर पहिला, दुसरा, तिसरा इथं ए येत नाही. मग इथं जी नाही, इथं जी नाही म्हणजे इथं एच नाही. मग आता या एच ला इथं न ठेवता इथं एच बसूयात आणि इथं एफ बसूयात. बघा आता विषय जमणार आहे रे. आता विषय जमणार आहे. आता विषय जमणार आहे. इथं एफ ला बसवलं, इथं एच ला बसवलं. मग पुढं काय केलं, हे जी काढून टाकतो, जी काढून टाकतो, हा बी काढून टाकतो, हा ए काढून टाकतो. ठीक आहे, इथं एफ आहे, इथं एच आहे. मग एच चा जवळचा शेजारी जी आहे. ओके, एच चा जवळचा शेजारी जी आहे. जीच्या उजव्या बाजूला पहिल्या स्थानी बी आहे. जीच्या उजव्या बाजूला पहिल्या स्थानी बी आहे. जीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी ए आहे.
जीच्या उजव्या बाजूला पहिल्या स्थानी बी आहे, जीच्या उजव्या बाजूला पहिलं स्थान, दुसरं स्थान, तिसरं स्थान, यहाँ पे कौन आएगा? तर जीच्या उजव्या बाजूला पहिलं स्थान, दुसरं स्थान, तिसरं स्थान ए बसवला इथं. तर जी इथं आहे, ए इथं आहे, बी इथं आहे, एच इथं आहे, एफ इथं आहे. यांचा विषय क्लिअर झाला, यांना गोल करून टाकतो. ठीक आहे, यांचा विषय क्लिअर झालाय, त्यांना गोल केलाय. आता जागा काय राहिली आहे? एकमेव जागा राहिली आहे रे. विषय खूपच लवकर सुटलाय. ठीक आहे, मग आता राहिलंय कोण? ए झालाय, बी झालाय, सी झालाय, डी राहिलाय. तर डी ला इथं बसवला. तर बघा, एकदा हा विषय व्यवस्थित समजलाय का? एकदा व्यवस्थित बघून घ्या, एकदा व्यवस्थित बघून घ्या की हा विषय व्यवस्थित जमलाय का. ठीक आहे, जमलाय का म्हणण्यापेक्षा समजलाय का. ठीक आहे, आणि याच्यामध्ये थोड्याशा जास्त ट्रायल अँड एरर बेसिस आहेत, ट्रायल अँड एरर बेसिस आहेत. परंतु सगळ्यांना नम्र विनंती, हा प्रश्न जेवढे 3 क्वेश्चन मी घेतलेत, पहिले 2 इझी टू मॉडरेट, हा मॉडरेट आहे, हार्ड लेवलचं मी घेतलेलंच नाहीये. कोण कुणीकडे बघतंय ते सुद्धा सांगत नाहीत रे का. इथं तर सोपा विषय आहे. कोण कुणीकडे बघतंय? कॉर्नरचे बाहेर, आतले आतमध्ये बघतायत हे सांगितलं होतं. पहिल्यांदा ईचं स्थान फिक्स केलं होतं, ईचं स्थानावरून सीचं स्थान फिक्स केलं. सीच्या बाजूला एच आणि एफ येणार नाहीत, मग इथं एच आणि एफ येणार नाही, तर एच आणि एफ इथं येऊ शकतात, इथं येऊ शकतात. मग इथं एच एफ आला तर एक जागा 2 जागा सोडली, इथं एच एफ इथं आला तर इथं. या पद्धतीनं मग एचच्या शेजारी जी होता, एचचा शेजारी जी होता, मग जीच बसला नाही. मग जी बसला तर जी वरून एचचा शेजारी जी होता, जी वरून बी होता, मग बी बसला नाही म्हणून जी नाही बसला, मग शेवटी जी बसला, जी वरून ए बसवला. मग जी वरून जेव्हा ए बसवला, जी वरून जेव्हा ए बसवला, तेव्हा आपला विषय व्यवस्थित बसला. ठीक आहे, आशा करतो, अपेक्षा करतो की सगळ्यांना हा विषय समजलाय. हे जे काही सेशन असेल आपलं 1 तास, ठीक आहे, 1 तासापर्यंत सगळ्यांनी व्यवस्थित बघून घ्या. हे 1 तासाचं सेशन तुम्हाला करायला 2 तास 2.5 तास लागू शकतात. ठीक आहे, आणि मी तुम्हाला सांगतो, जे काही आता सध्याचा जर विचार केला, म्हणजे IBPS नुसार कंडक्ट केल्या जाणाऱ्या ट्रायबलची एक्झाम झाली, आदिवासी विभाग, त्याच्यानंतर महाजनकोची एक्झाम झाली, आता पुढच्या 2-3 दिवसामध्ये महाट्रान्सकोची जर एक्झाम आली, ओके, त्याच्यानंतर जर समजा टेटची एक्झाम असेल, तर स्क्वेअर सिटिंग अरेंजमेंट वरती प्रश्न बऱ्यापैकी विचारले जातात. आणि मी अवघड जास्त घेत नाही, सरळ सांगत असतो की सोडवून दे. ठीक आहे, तर मात्र जेवढं मी घेतोय तेवढं करणं गरजेचं आहे, अशी माझी वेडी अपेक्षा तुमच्याकडून. तर या पद्धतीनं आता हे जे काही प्रश्न आहेत हे तुम्ही सोडवताल अशी माझी अपेक्षा आहे, कारण ते मागं पुढं करण्यात नजर चुकीनं माझ्याकडून काही चुकायचं. खालीलपैकी कोण एचच्या लगेच उजवीकडे बसतो? तो एच कहाँ पे है भाई? ठीक है, ये वाला कंडीशन सही है रे, ये वाला गलत है, वरना ये गलत में से जवाब दिएगा तो सब गलत हो जाएगा. एच इथं आहे तर काय म्हणलं, एचच्या लगेच उजवीकडे बसतो, एचची उजवी बाजू ई. तर एचच्या लगेच उजवीकडे कोण बसतो? ई बसतो. यहाँ पे ई दिया नहीं है तो यापैकी नाही नाही, यापैकी नाही आएगा. ठीक आहे, पर्याय क्रमांक ई येणार, जे की उत्तर आहे यापैकी नाही, कारण एचच्या उजवीकडे ई बसतो, मगर यहाँ पे ई दिया नहीं था. खालीलपैकी कोण व्यक्ती ईच्या विरुद्ध दिशेला बसते? ठीक आहे, आता हे बी आणि सी मध्ये किती व्यक्ती आहेत? कोणता उघड आहे का? बीच्या उजवीकडे दुसरा बसलेल्या व्यक्तीच्या समोर. ठीक आहे, कॉमन प्रश्न आहेत, तर हे तुम्ही बघून घ्याल अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे. आणि या पद्धतीनं जो टॉपिक म्हणण्यापेक्षा आता सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट आपलं बघा काय झालेलं आहे. सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट झालेलं आहे, सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट, किंवा चला आकृती से बोलते हैं, वर्तुळाकार बैठक व्यवस्था झालंय, लिनियर बैठक व्यवस्था झालंय, उभी बैठक व्यवस्था, किंवा त्याला फ्लोर सिटिंग अरेंजमेंट, व्हर्टिकल सिटिंग अरेंजमेंट असं म्हणतो, किंवा तुम्ही त्याला पझल मध्ये घेऊन जाता. ठीक आहे, कुठेही घेऊन जावा पण सोडवा. त्याच्यानंतर चौथा जो काही विषय होता स्क्वेअर सिटिंग अरेंजमेंट, तो इथं आपण व्यवस्थित शिकवलाय. तर अख्ख्या सर्व महाराष्ट्रातल्या मुलांना हा विषय आज समजावा अशी एक वेळी अपेक्षा आहे. आणि सेशन बघत असताना, सेशन झाल्यावर कुणी लाईक नाही केलं तरी चालतंय, डिसलाईक केलं तरी चालतंय. लाईक केलात तर कमीत कमी 3 मुलांना, डिसलाईक केलात तर कमीत कमी 6 मुलांना शेअर करा. ठीक है, अगर लाइक करके
अगर किसी को शेयर करना चाहते हो तो पक्का करिएगा. जसा ज्या पद्धतीनं हा विषय तुम्हाला समजलाय त्या पद्धतीनं विषय तुम्हाला समजला पाहिजे. विषय राहतो टाइम मॅनेजमेंटचा, त्याच्याबद्दल आपण नक्कीच बोलूयात. तर बघा, विषय एवढाच तुम्हाला सांगतो, मॅनेजमेंट म्हणजे काय असतंय, व्यवस्थापन असतंय. मॅनेजमेंट म्हणजे एकच ओळ सांगतो आणि मी माझे शब्द थांबवतो. मॅनेजमेंट म्हणजे जेवढं माझ्याकडे आहे त्याच्यातून मॅनेज करायचं. आपण म्हणतो पप्पा पैसे पाहिजे होते, माझ्याकडे 2,000 रुपये उरलेत. पप्पा म्हणले बेटा एक 8-10 दिवस मॅनेज कर. मॅनेज कर म्हणजे काय, जेवढे पैसे आहेत त्याच्यातूनच मॅनेज कर. ओके, पण आता बऱ्याच लोकांना सवय लागलेली असते, पप्पांनी पैसे नाही दिले तर पप्पा पैसे देईपर्यंत इकडून तिकडून घ्यायचे आणि आपल्याला वाटतंय मॅनेज केलंय, पण विषय तसा मॅनेज होत नसतो. नंतर दुसऱ्याला देत असताना बऱ्याच गोष्टी मग मॅनेज कराव्या लागतात. त्याच्यामुळे जेवढं आहे तेवढ्यातून मॅनेज करायचंय. ऍक्च्युली मॅनेजमेंट विषय, ओके, मॅनेजमेंट हा विषय वेगळा आहे आणि स्पीड हा विषय वेगळा आहे. स्पीड वाढवणं, स्पीड मॅनेजमेंट वेगळं झालं, ठीक है. टाइम मैनेजमेंट वेगळा झाला. जितना टाइम तेरे पास है उसमें से मैनेज करना है. उसीलिए मैं बोलता हूं जितना है उतना काफी है. ठीक है, तर भेटूयात नेक्स्ट सेशन मध्ये. सगळ्यांना हा सेशन व्यवस्थित समजला असेल अशी अपेक्षा आहे. यावेळेस आपण जास्त युट्यूब वरती सेशन न घेता जास्तीत जास्त सेशन ओके रेकॉर्डेड मध्येच घेण्याचा विचार करतोय. कारण काय, स्पर्धा वाढली आहे, ती फक्त क्वांटिटीची नाही, क्वालिटी नुसार सुद्धा स्पर्धा वाढलेली आहे. तर सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करा. भेटूयात असंच एखादं. तुम्हाला जर काही समजलं नाही, तुम्ही जर कमेंट केलात, तुम्ही जर व्हिडिओ शेअर केलात, कमेंट केलात, मास्तर हा टॉपिक शिकव म्हटलात, तर नक्कीच तो टॉपिक घेऊन आपण परत भेटूयात. तोपर्यंत सगळेजण स्वस्थ राहा, मस्त राहा, आपापल्या अभ्यासामध्ये व्यस्त राहा. सगळ्यांना जय हिंद.